नमस्कार. चला एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्याला अमेरिकेच्या प्राचीन गूढ संस्कृतींमध्ये घेऊन जाईल. विचार करा, एक संपूर्ण खंड जे हजारो वर्ष बाकीच्या जगापासून पूर्णपणे वेगळं होतं. तिथल्या उंच पर्वतांनी आणि अथांग समुद्रकिनाऱ्यांनी कशा प्रकारच्या अद्भुत संस्कृतींना जन्म दिला असेल. चला एका अभ्यासकाच्या नजरेतून हाच शोध घेऊया. आपल्या या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे की जमीन आपल्या लोकांना नेमका कसा आकार देते. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर राहणारी माणसं आणि उंच डोंगरात वस्ती करून राहणारी माणसं, काय त्यांचं जगणं, त्यांचा विचार करण्याची पद्धत खरंच वेगळी असते. ह्याच प्रश्नांच्या उत्तरांचा आपण माग काढणार आहोत. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अमेरिका खंड म्हणजे जणू काही मानवी संस्कृतीची एक स्वतंत्र प्रयोगशाळाच होती. विचार करा, हजारो वर्ष इथल्या लोकांना बाहेरच्या जगाशी काही संपर्क नव्हता. युरोप, आशिया, आफ्रिकेत काय घडतंय याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे इथे जे काही घडलं, जे काही उभारलं गेलं, ते सगळं मूळ होतं, अस्सल होतं, पूर्णपणे इथल्याच मातीतून, इथल्याच गरजेतून जन्माला आलेलं. ठीक आहे, तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पेरूच्या वाळवंटी समुद्र किनाऱ्यापासून. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एका बाजूला पसरलेला अथांग पॅसिफिक महासागर आणि दुसऱ्या बाजूला रखरखीत वाळवंट. अशा विरोधाभासी जागे जगातील एका महान संस्कृतीचा पाया रचला गेला, आणि तोही अशा एका गोष्टीच्या आधारावर ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. आपण बोलतोय प्राचीन आणि तितक्याच गूढ अशा कराल सुपे संस्कृतीबद्दल. ही संस्कृती इतकी जुनी आहे की विचार करा, ज्या काळात इजिप्तमध्ये मोठमोठे पिरॅमिड उभारले जात होते, त्याच काळात इथे अमेरिकेत ही संस्कृती स्वतःची भव्य स्मारकं उभारत होती. पण त्यांची कहाणी इजिप्तपेक्षा खूपच वेगळी होती. आपल्याला काय वाटतं, मोठी संस्कृती कशावर उभी राहते? शेतीवर, बरोबर? पण कराल सुपे लोकांनी हा नियमच मोडला. त्यांनी शेती केली, पण चक्क कापसाची, आणि तो कापूस खाण्यासाठी नाही तर मासेमारीची भली मोठी जाळी विणण्यासाठी वापरला. समुद्रातली ती अमाप संपत्तीच त्यांच्या वैभवाचं खरं कारण होते. याच संपत्तीच्या जोरावर त्यांनी ते भव्य पिरॅमिड उभे केले. यातून एक जबरदस्त गोष्ट समोर येते. महान संस्कृती घडवण्यासाठी फक्त सुपीक जमीनच नाही, तर समुद्राची ताकदही पुरेशी ठरू शकते. चला आता हा सपाट उष्ण समुद्रकिनारा सोडून थेट ढगांमध्ये जाऊया, उंच थंडगार अँडीज पर्वतांमध्ये. इथलं जग, इथले नियम, इथली आव्हानं आणि म्हणूनच इथली संस्कृती सगळंच किनाऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. अँडीज पर्वतांच्या कुशीत एका मागोमाग एक शक्तिशाली संस्कृती उदयास आल्या. चावेन, मोचे, तिवानाकू, वारी आणि मग इंका. हे असं नव्हतं की एक संपली आणि दुसरी सुरू झाली. नाही, प्रत्येकानं आधीच्या संस्कृतीच्या ज्ञानावर आपलं बांधकाम केलं. एक मोठी हजारो वर्षांची परंपरा तयार झाली, आणि ह्याच परंपरेच्या कळसावर उभं होतं विशाल इंका साम्राज्य. आता विचार करा, अशा उंच तीव्र उताराच्या डोंगरांमध्ये शेती करणं म्हणजे जवळपास अशक्यच, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं. अक्षरशः डोंगरच्या डोंगर तासून त्यांनी पायऱ्या पायऱ्यांची शेती तयार केली. इतकंच नाही तर हजारो किलोमीटर लांबीचे रस्ती बांधून त्यांनी आपलं विस्तीर्ण साम्राज्य एकमेकांना जोडलं. हे सगळं त्यांच्या अविश्वसनीय अभियांत्रिकी कौशल्याचं प्रतीक आहे. पण इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. एवढं मोठं संघटित साम्राज्य, पण त्यांच्याकडे लिहिण्यासाठी अक्षरच नव्हती. मग ते हिशोब कसे ठेवत असतील, राज्यकारभार कसा चालवत असतील? याचं उत्तर आहे कीपू. ह्या फक्त गाठी मारलेल्या दोऱ्या नाहीत. हा एक प्रकारचा 3D डेटाबेस होता. प्रत्येक गाठीचा प्रकार, तिचं स्थान, दोरीचा रंग, या सगळ्याला विशिष्ट अर्थ होता. याच्या मदतीने ते कर, लोकसंख्या, सैन्य अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची अगदी अचूक नोंद ठेवत होते. अँडीजच्या त्या थंड, विरळ हवेतून आता आपण थेट खाली उतरूया उत्तरेकडे, मेसो अमेरिकेच्या दमट, उष्ण आणि घनदाट जंगलांमध्ये. साहजिकच इथलं हवामान वेगळं, जमीन वेगळी, आणि त्यामुळे इथल्या संस्कृतीचा बाजही पूर्णपणे वेगळा होता. इथे आपल्याला ओळख होते ओल्मेक संस्कृतीची. तिला अनेकदा मेसो अमेरिकेची मात्र संस्कृती किंवा मध कल्चर असं म्हटलं जातं. आणि का म्हणू नये? कारण पिरमिड बांधणं, कॅलेंडर वापरणं, काही विशिष्ट देवतांची पूजा करणं, या सगळ्याची सुरुवात त्यांनीच केली. जणू काही त्यांनी एक पाया घातला, ज्यावर पुढे माया आणि ॲझटेक सारख्या संस्कृतींनी आपल्या भव्य इमारती उभारल्या. आणि मेसो अमेरिकेत सुद्धा सगळं काही एकसारखं नव्हतं.
इथे आपल्याला 2 मुख्य राजकीय मॉडेल दिसतात. एकीकडे होती माया संस्कृती, जी अनेक स्वतंत्र पण एकमेकांशी सतत स्पर्धा करणाऱ्या शहर राज्यांमध्ये विभागलेली होती. तर दुसरीकडे होते ॲस्टेक, ज्यांनी लष्करी सामर्थ्याच्या जोरावर खंडणी गोळा करत एक विशाल एकछत्री साम्राज्य उभं केलं होतं. आता अँडीजमधले ते गाठींचे दोरे आठवा. त्याच्या अगदी विरुद्ध मेझोअमेरिकेत एक प्रॉपर विकसित लेखन प्रणाली होती. ते ग्लिफ्स म्हणजेच एक प्रकारची चित्रलिपी वापरत होते. आणि ह्या लिपीचा वापर करून त्यांनी आपला इतिहास, विज्ञान, धार्मिक विधी हे सगळं कोडिसेस नावाच्या पुस्तकांमध्ये व्यवस्थित लिहून ठेवलं होतं. ठीक आहे, तर आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण पाहिलेल्या ह्या 2 अद्भुत पण पूर्णपणे भिन्न जगांची तुलना करूया. दोन्ही संस्कृती निःसंशयपणे महान होत्या, पण त्यांची महानता गाठण्याची पद्धत किंवा त्यांचं ब्लूप्रिंट किती वेगळं होतं हे पाहणं खूपच रंजक आहे. आणि हाच कदाचित आपल्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. माहिती म्हणजे डेटा. एका बाजूला अँडीजमधील लोकांनी गाठींच्या भाषेतून आपलं प्रचंड साम्राज्य चालवलं, तर दुसरीकडे मेसोअमेरिकेतल्या लोकांनी चित्रलिपीतून आपला इतिहास आणि ज्ञान जपलं. हे असं आहे जसं की एकाच समस्येसाठी म्हणजे माहिती साठवण्यासाठी या 2 संस्कृतींनी 2 पूर्णपणे वेगळी सॉफ्टवेअर विकसित केली होती. ही सारणी बघा, हे आपल्या संपूर्ण प्रवासाचं जणू काही सारच आहे. एका बाजूला अँडियन जग, जे पर्वतांनी आणि किनाऱ्यांनी घडवलं. दुसऱ्या बाजूला मेसोअमेरिकन जग, जे उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वाढलं. त्यांची राजकीय रचना वेगळी होती, त्यांची माहिती सांभाळण्याची पद्धत वेगळी होती. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: संस्कृती घडवण्याचा कोणताही एकच ठरलेला फॉर्म्युला नसतो. निसर्ग जसा असतो, पर्यावरण जशी आव्हाने उभं करतं, तशीच माणसं त्यावर उपाय शोधतात आणि त्यातूनच संस्कृती घडत जाते. तर मग शेवटी हाच प्रश्न राहतो, जर काही गाठी मारलेले दोरे एका संपूर्ण साम्राज्याचा हिशोब ठेवू शकतात, तर मानवी कल्पकतेच्या अशा आणखी कितीतरी भाषा असतील ज्या आपण अजून समजूनही घेतलेल्या नाहीत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?